नमस्कार, मी श्रीधर कुलकर्णी। आज आपल्याला शेअर मार्केटमध्ये काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे। आज सकाळी मार्केट सुरू झालं तेव्हा तेजी होती। दुपारी 2:15 तेजी टिकून होती। त्यानंतर मात्र मार्केट संपेपर्यंत घसरण सुरूच राहिलेली होती। आज मार्केट संपताना सेन्सेक्स 455 पॉईंटने घसरून 72,489 वर बंद झालेला आहे। निफ्टी 152 पॉईंटने घसरून 21,996 वर बंद झालेला आहे। आजच्या कामकाजामध्ये बीएसई टेलिकॉम इंडेक्स 1.62% वर आहे। बीएसई हेल्थकेअर इंडेक्स 1.23% आणि बीएसई कंझ्युमर ड्युरेबल इंडेक्स 1.52% खाली आहेत। बीएसई मिड कॅप इंडेक्स 0.39% खाली आहे। बीएसई स्मॉल कॅप इंडेक्स 0.06% वर आहे। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। भारती एअरटेल 4.05%, पॉवर ग्रिड 2.13%, बजाज ऑटो 1.15%, L&T माइंट्री 0.74%, हिंदाल्को 0.65% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। अपोलो हॉस्पिटल 4.11%, टायटन 3.31%, नेस्ले 3.28%, कोल इंडिया 3.22%, ONGC 3.18% अशी घसरण आहे। आज मार्केट संपल्यानंतर इन्फोसिस आणि बजाज ऑटो या दोन्ही कंपन्यांचे दिग्गज कंपन्यांचे रिझल्ट आलेले आहेत। FIIने 4,260 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। देशीय वित्तीय संस्थांनी 2,285 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। धन्यवाद।